करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने आज उत्तमाचा दिवस, वार गुरुवार 26 डिसेंबर 2024. फार फार उत्तमाचा दिवस, सामर्थ्याचा दिवस, मार्गशीर्ष गुरुवार. समर्थ म्हणाले, ज्याप्रमाणे आपल्या आयुष्यामध्ये श्रावण महिन्याप्रमाणेच मार्गशीर्ष महिन्यालाही अधिक महत्त्व आहे. कारण मार्गशीर्ष महिना भगवान श्रीकृष्णांचा आवडता महिना असल्याचं मानलं जातं. या महिन्यामध्ये आपण पाहिलं की दर गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत केलं जायचं ना. कारण का? कारण जे व्रत करायचे त्यांना वैभव, यश, समृद्धी आणि लक्ष्मी देवीची कृपा प्राप्त होईल. परंतु प्रत्यक्षात जर पाहायला गेलो, मार्गशीर्ष गुरुवार त्याचं महत्त्व काय? आपण प्रत्यक्षात आपल्या शेजारी असणाऱ्या, आपले नातेवाईक असणाऱ्या लोकांना आपण गुरुवारी बोलवतो, बरोबर की नाही? खास करून महिला वर्ग, नमस्कार आहे त्यांना. आपलं घर आनंददायी कसं होईल याचा विचार प्रत्येक जण करत असतात. परंतु आहे, ज्याची लक्ष्मी आहे त्या नारायणाला आपण विसरलेलो आहोत. त्या नारायणाची उपासना आपल्याकडून नक्कीच व्हायला पाहिजे की नक्कीच व्हायला पाहिजे. भागनी कसा दिलेला आहे? आपण गुरुवार मोजायचो. या महिन्यामध्ये, मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवार किती आहेत? कारण 31ला आपल्याला गुरुवार नको, बरोबर की नाही? म्हणजे विचार जर केला, आपण एखादी वस्तू जर विकत घेतली, त्याची किंमत सुद्धा पाहतो, त्याचा उपयोग काय होईल, वापर कसा करता येईल, त्याचं महत्त्व काय हे आपण जाणून घेतो. मग त्याचप्रमाणे समर्थांनी सुद्धा भाग दिलेला आहे की प्रत्यक्षात जर पाहायला गेलो, मार्गशीर्ष महिन्यात महालक्ष्मी व्रताची सुरुवात होत असते. संपूर्ण महिना जसा श्रावण महिना भक्तिमय आणि आनंददायी असतो, तसाच मार्गशीर्ष महिना हा सुद्धा भक्तिमय, आनंददायी दिवस पाहायला मिळत असतो. अनेक घरांमध्ये वर्षानुवर्ष महिला या प्रकारचे व्रत करत असतात. गुरुवारी अनेक सुवासिनी स्त्रिया मनोभावे पूजा व्रत करत असतात. लक्ष्मीची पूजा करून उपवास करतात. सवाष्ण स्त्रियांना हळदी कुंकू लावून बघा प्रत्यक्षपणे वाण दिलं जातं. कारण प्रत्यक्ष जर पाहायला गेलो, या उपवासाचं महत्त्व काय, त्याचा सुद्धा सुंदर भाग दिलेला आहे.
आपल्याला जर कोणी सांगितलं त्यावर आपण विश्वास ठेवत नाही, परंतु जर संदर्भासही स्पष्टीकरण करून सांगितलं तर नक्कीच आपल्याला ती गोष्ट कळते. तसाच भाग समर्थांनी दिला. एक राजा होता, त्याचं नाव भद्रश्रवा. तो अत्यंत दयाळू, धाडसी आणि सावध होता. त्याच्या राणीचं नाव सुरत चंद्रिका. बघा भाग कसा दिलेला आहे. आपण सुद्धा लक्ष्मीची पूजा केली, व्रत केलं, परंतु राणी दिसायला अतिशय सुंदर मात्र प्रचंड अहंकारी होती. सुख समृद्धी ऐश्वर्यात राणी लोळत होती. राजाही लाड करत, कौतुक करत ती अधिकच गर्वाने फुगली. त्या दोघांना 7 पुत्र आणि 1 कन्या झाली. या कन्येचं नाव शांबाला होतं. एके दिवशी लक्ष्मी देवीने विचार केला की मी भद्रश्रवा राजाकडे काही दिवस जाऊन राहते, त्यामुळे त्याच्या संपत्तीत अधिकच वाढ होईल, परिणामी प्रजाही सुखी होईल. मी जर कोणा गरिबाकडे गेले तर स्वार्थाने तो स्वतःचे हित पाहिल. म्हणून लक्ष्मी देवी वृद्ध ब्राह्मण स्त्रीचं रूप धारण करून भद्रश्रवा राजाच्या दरबारी येते. वृद्ध स्त्रीचं रूप धारण करूनही तिच्या चेहऱ्यावर प्रचंड तेज होते. तिला पाहताच दरबारातील एका दासीने तिची विचारपूस केली. त्यावर वृद्ध स्त्रीच्या रूपातील लक्ष्मी देवीने सांगितले की तुझी राणी मागच्या जन्मात ती एका वैश्याच्या, बघा प्रत्यक्ष म्हणे पत्नी होती. तिचं नवऱ्यासोबत अजिबात पटत नसे. एके दिवशी नेहमीच्या भांडणांना विसरून ती रागाने घराबाहेर पडली. रानातून अनवाणी चालत असताना तिला काही सुवासिनी व्रत करताना दिसल्या. ते व्रत होतं लक्ष्मी मातेचं. ते पाहिल्यानंतर तीही त्या व्रतात सहभागी झाली. व्रतामध्ये इतकी रमली की ती आपली सर्व प्रकारची दुःख विसरून गेली. तिचं दारिद्र्य नष्ट झालं. लक्ष्मीची कृपा झाली आणि तिची परिस्थिती सुधारली. कालांतराने ती मरण पावली आणि पुढच्या जन्मात भद्रश्रवा राजाची राणी झाली. राणी झाल्याने ती ऐश्वर्यात लोळू लागली, मात्र देवीला मात्र विसरली. म्हणून त्याचीच आठवण करून द्यायला मी इथे आलेले आहे. तसंच महालक्ष्मीच्या व्रताची महती वृद्ध स्त्रीरूपी लक्ष्मी देवी दासीला ऐकवते. त्यानंतर दासी महालात जाऊन राणीसाहेबांना वृद्ध स्त्रीने सांगितलेली महती ऐकवते. मात्र राजवैभवात बोलणाऱ्या तिला या गोष्टीचा प्रचंड राग येतो आणि बाहेर येऊन ती दारात उभी असलेल्या वृद्ध स्त्रीरूपी लक्ष्मी देवीचा अपमान करते. झालेला अपमान सहन न झाल्याने लक्ष्मी देवी तिथे थांबत नाही. बाहेर पडत असताना तिला राजकुमारी शांबाला भेटते. शांबालाला वृद्ध स्त्री घडलेला प्रकार सांगते. त्यावर शांबाला वृद्ध स्त्रीची माफी मागते. प्रत्यक्ष जर पाहायला गेलो तर मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे महत्त्वही तिला पटवून देते. तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार असतो. शांबाला मनापासून गुरुवारचे व्रत करते. देवीच्या कृपेने तिचा विवाह
सिद्धेश्वर राजाचा पुत्र मालाधर याच्याशी होतो. तिला सुख, समाधान, ऐश्वर सारं काही प्राप्त होत असतं. पतीसोबत आनंदाने जीवन जगू लागते. मात्र सुरतचंद्रिका राणीवर देवीचा प्रकोप होतो आणि भद्रशवा राजाचे सारे राजवैभव नष्ट होते. आलेले दारिद्र्य पाहून राणी राजाला विनंती करते की आपला जावई खूप धनवान आहे, आपण त्याच्याकडून काही मदत घेऊ शकतो. पत्नीच्या विनंतीला मान देत राजा एकट्याच मुलीला भेटायला निघतो. चालून दमल्यानंतर एका नदीकाठी बसतो. तिथे पाणी भरायला येणाऱ्या दास्य त्यांची विनम्रतेने चौकशी करतो. तेव्हा तो राणी शांबालाचा वडील असल्याचे समजते. ही खबर दासी राणीपर्यंत पोहोचवतात. तेव्हा राज पोशाख पाठवून अगदी थाटामाटात शांबाला वडिलांचे स्वागत करते. पंचपक्वानाचं भोजन करते आणि परतताना जावई सुवर्ण मुद्रांनी भरलेला हंडा राजासोबत देतो. राजा परतल्यावर सुरतचंद्रिकेला प्रचंड आनंद होतो. मात्र हंडा उघडताच त्यात कोळसे दिसतात. नशिबाला दोष देत असेच काही दिवस निघून जातात. मग सुरतचंद्रिका एक दिवस मुलीच्या सासरी जाते. तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार असतो. त्या दिवशी शांबालाने महालक्ष्मीचे व्रत केलेले असते. तिला मागचा जन्म आठवतो आणि त्यानंतर ती पुन्हा लक्ष्मीचे व्रत करू लागते. त्यानंतर तिला पुन्हा आश्चर्य प्राप्त होते की राजा आणि ती आनंदाने प्रत्यक्षपणे जगू लागतात. बघा, प्रत्यक्षपणे भाग कसा आपण विचार करतो. महालक्ष्मीचं व्रत केलेलं आहे, मला काय प्राप्ती होणार आहे. आपण पूजा करत असताना ज्याप्रमाणे उपासना आपण करत असतो, देवाचं नामस्मरण करत असतो, त्यावेळी आपला ध्येय प्रत्यक्षपणे त्याच्या चरणाशी असला पाहिजे. मन एकाग्र असला पाहिजे. जे काही मागायचं आहे, जी काही मागणी असेल, ती मागणी पूर्ण करण्यासाठी आपण देवाकडे मागत असतो. आणि ज्या वेळेला आपल्या संपूर्ण इच्छा पूर्ण होतात, त्यावेळेला बघा आपल्याला असं वाटतं की प्रत्यक्षात देवाने सर्व काही दिलेलं आहे. म्हणजे मी मागावं आणि देवाने द्यावं. देणाऱ्याचे हात हजार आहेत. देव कधीच कोणाचा वाईट करत नाही, कारण तो दिनाचा दयाळू आहे, मनाचा मवाळू आहे. स्नेहाळू कृपाळू जगी दास पाळू, तया अंतरी क्रोध संताप कैसा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमात. प्रत्यक्षपणे बघा, ज्या वेळेला पण पूजा अर्चा केलेली आहे, व्रत केलेले आहेत, उपासना केलेली आहे, नामस्मरण केलेले आहे, याची पुण्याई आपल्याला नक्कीच प्राप्त होईल. याचं सामर्थ्य आपल्याला नक्कीच प्राप्त होईल. कारण आपल्याला घेऊन काय जायचं आहे, बघा बरोबर की नाही. पुण्याई आपल्याला वाढवायची आहे आणि सर्व पाप, दारिद्र्य, दुःख कसं नाहीसं होईल याचा आपण विचार करायला नक्कीच हवा. म्हणून समर्थ म्हणाले, सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु येते भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. जय जय रघुवीर समर्थ.